Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all lovely and beautiful people. So every day is a special day. आजही स्पेशल डे आहे कारण आज आहे दहीहंडी. सो सगळीकडे जोरात सेलिब्रेशन चालू आहे आणि मी चाललो क्लिनिकला. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो डे स्टार्टेड. सकाळची तयारी. स्कूल पासून सुट्टी, म्हणजे आज स्कूलला सुट्टी आहे नायसाची. दहीहंडी म्हणून एक्साइटेड. आज मी जाणार आहे माझ्या माहेरी. माहेरची दहीहंडी मला नेहमीच आवडते. तिकडे सुद्धा प्रॉपर असं गोकुळ बसतात, त्यांची खूप मोठ्या प्रमाणात पूजा वगैरे केली जाते, सगळे लोक येतात. सो आज आम्ही तिथे जाणार आहोत. आम्ही आता क्लिनिकवरून येईल आणि मग तिकडे आम्ही तिकडे जाणार आहोत आणि पूर्ण संध्याकाळ मी तिथे बसणार आणि फाल्गुनी सुद्धा येणार आहे. सो ज्ञानाबरोबर ज्ञानाचे एक्सप्रेशन्स बघायला मी खूप आतुर आहे की ज्ञानाचं एक्सप्रेशन काय असणार आहे, कारण तिच्यासाठी फर्स्ट टाइम असणार आहे. सो एक्सायटेड. सो मस्त त्याचं जेवण आता झालेलं आहे. म्हणजे मी, आई, नायसा आम्ही तिघीसुद्धा जेवलो. मी आज केलेलं मटकी आणि बटाट्याची भाजी. आमची पूजा तर तुम्ही पाहिलीच. आणि इकडे जी रांगोळी मी लावली आहे ह्याच्याबद्दल मी काल मेन्शन करायला विसरली, पण तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसते. आता त्याच्यावरती पूजा केली म्हणून प्रॉपरली दिसत नाही आहे, बट असं तुम्ही खाली काहीतरी अंतरून त्याच्यावरती हे असं डिझाईन बनवू शकतात. असंच अजून खूप सारे आहेत. तुम्हाला जी डिझाईन हवी ती डिझाईन तुम्ही बनवू शकतात. खाली कोणताही कलर अंतरून म्हणजे रेडी आहे. कारण जर तुमचं असं सेटअप असेल तर इथे आपण जर जर ह्याच्यावर मी कधी रांगोळी काढली ना तर ते चिटकून जातं मॉइश्चरमुळे आणि मग ते रांगोळी निघत नाही, पुसली पण जाते खूप वेळा. बट हे जर तुमच्याकडे असेल तर ते दिसतंसुद्धा खूप सुंदर, जसं की तुम्ही आता तिथे बघू शकत असाल. सो असे खूप सारे आहेत, तुम्ही खूप सारे डिझाईन्स बनवू शकतात. ओम आहे, मग सरस्वती आहे, श्री आहे, स्वस्तिक आहे, गणपती बाप्पासुद्धा आहे. हा जो आहे हा आहे संस्कार भारती बॉक्स. जसं तुम्ही ते डिझाईन्स बघू शकतात, खूप सुंदर मोठे मोठे रांगोळीसुद्धा काढू शकतात. 240 पीसेस आहेत त्यात. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. बरं आहेत ना? तुम्ही जेवले भाभी? हो. अगं सनी पेशंट होते जास्त. मी विचारणारच होते. सगळ्यांची चौकशी करून दे. सुपाईचे काहीतरी खोबऱ्यातल्या भेटते. आज चढ़ा है सावन पूरा, मेघों की शाखाएं. आज चढ़ा है सावन पूरा, मेघों की शाखाएं. सारे हैं पर क्यों रूठी हो, कान्हा याद ही आए. जमुना तट पर बंसी विरा
दिसलं की दादाला मॅजिक झाली. हा सुंदरवडा एकदम फेमस तुमच्या इथे काय प्रोग्राम झाली? पण राहायला नाही, पण अशी आली का त्याचं फार बियांचं तिचं खूप जमते, खूप जमते. बियाण चांगलं सांभाळते. तयारी वगैरे किती पहिलं खूप होतं जेवण वगैरे, आता सगळं कमी झालंय, शॉर्टकट सगळे. आता हे मुलं वगैरे कोण खात नाहीत ना. आता पहिल्या नंतर आम्ही दहीहंडी पण बनवतो, 12ला करायचो. आणि दुसऱ्या दिवशी पण जेवढे यायचे ना दहीहंडी त्यांना पण आमचं असायचं जेवण. म्हणजे तर रात्री केलेलं असायचं ना, म्हणजे एवढं करायचं जास्त. म्हणजे सगळ्यांना भेटून एकदम खूप वर्षांनी राहून तिला म्हणत एवढ्या लवकर निघाल त्रास देईल. तिला माझ्या बोल पाहिजे छान वाटलं सगळ्यांना भेटून. म्हणजे मेंबर आमचे भेटले मग बरं वाटलं, म्हणून जास्त बरं वाटलं असेल. हो चल चलो बाय. चला येतो. झालं एकदम. त्यांनी सांगितलं का येल्लो येल्लो थीम आहे त्यांचं. भजन वगैरे आहे ते 36 भोग वगैरे असतात ना, ते असतं म्हणजे ऍक्च्युली. चला खूप छान असतं एकदम, म्हणजे असं कृष्णाचं खूप छान करतात ते. छान बनवले 56 भोग. छान वाटतं एकदम. आणि एंट्री करत होते ना तेव्हाच एवढं छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं ना. म्हणजे आईचा आवाज ऐकूनच एकदम मी त्यांना बोलले भजन आता सुरुवात होते वाटतं एकदम. खूप छान आणि खूपच छान प्रसन्न वाटते. तुम्ही पण आल्यात मला. हो. मी खरं बाहेर दुसरीकडे गेले होते पण म्हटलं नाही 5-10 मिनिटं तरी जाऊन दे म्हटलं, एवढं एकदम आग्रह करताना. संकटा दुरी
हे काय आणलंय? ज्ञानासाठी आणले. ती रडते म्हणून. सो आम्ही आलो आभोनीकडे है ना. आई आणि सनीला त्यांना आम्ही सोडलो आणि फाल्गुनीला आम्ही इथे घ्यायला आलो. म्हणजे फाल्गुनी, ज्ञाना, सावी, चेतना सगळे येणार आहेत. मज्जा येणार आहे. तर तिने हिने नाईसाने फोनवर ऐकलं की ज्ञाना रडते म्हणून ज्ञानासाठी तिची बॅग आणते. ते काहीतरी पाठवते. ड्रायव्हर चलो. काय बोलली तुझी बायको आता? नशीब बघा, सासरचे लोक घ्यायला आलेत जावयांना खास गोकुळांचं दर्शन घेण्यासाठी. काहीतरी बक्षीस पण सगळे येत आहेत. कल्याणम आरोग्यम जनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. दिव्या दिव्या रे दीपकार कामी कुंडलमोतिया. दिवा लागला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. आजचा दिवस खूपच छान गेला. आज मैत्रिणीकडे गेले होते आणि तिच्याकडे भजन होतं आणि ते 56 भोग त्यांनी लावले होतं. एवढं सुंदर आणि त्यांचा राधा कृष्ण डान्स वगैरे बघून एकदम मस्त वाटतं. आले आले मोठे लोक आलेत पुण्यावरनं खास भेटायला. तिला भेटायला आली. अरे ती झोपली आहे ग. अगं ती त्या दिवशी पण फाल्गुनी आलेली खास तिला भेटायला. तिला वाटलं तू पण आहेस. कशी कसली रुद्र तू सेम बाबांसारखा झाला. हो काय ग रुद्र सेम बाबा झालाय. सेम बाबा. ए आमच्या मुलीला पण लावा ना जे तुम्ही डोक्याला लावले. चल तुला बांधून देते. चल काय सर तू फोडणार आहे अंडी. बिलो का शूटर नाही आहे तर आले. सावी पण कशी गोंडू गोंड. दोघी पण झोपेला आले. ए लवकर या. रचित तोंडात चल. रचित तिच्या पाणी. हॅलो अशी जोरदार.
आणि शावी मॅडम जोजो आणि गोंधळी फुल फॉर्म. तिची झोप झालीये. आणि आमची नायसा कसं वाटतं अंडी फोडून? छान वाटत. नायसा एवढी बिचारी घाबरलेली आहे ना. कसं मामा? मामा अशी आवाज येत होती, मी तर घेतलं एका झटक्यात फोडून टाकली मस्त. मामाला प्रॅक्टिस आहे दरवर्षीची. नायसाने फर्स्ट टाइमच फोडली. नायसा मग प्रॅक्टिस नाही केली ना नायसाने. आता नायसा प्रॅक्टिस करून जाणार आहे नेक्स्ट टाइम. चला चलो हंडी बघायला. चला गोंडू. आईने काय बांधलंय? कच बांधलं. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. अरे नवनीत में छोटा गोंडू तू बघितलं काय केलं? हा ती मावशी कशी चढली? मावशी आजी
नाही सो इथे आहे, नाही सो इथे आहे. चल आहे का नाही सर? हे नाही सर काय नाही बोल देणार बघ. ती बघ कशी बघतो बघ. गोंडू माझ्या. बाय 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 सावी. सावी बाय. सावीला मस्ती सुचले. हा मस्ती कोणता पण चालेल. जो अभिला पाहिजे त्याच्या अपोजिट. काय अरे घे कोणता छोटू अभि दुर्गे आणि तो छोटू कुणाल दुर्गे. हो चालेल. फायनली आम्ही सगळ्यांना सोडलं घरी आणि सनीला बिलकुल सुद्धा टाइम नव्हतं. त्याचा क्लिनिक डे होतं. सो आता कदाचित तो आत्ता घरी पोचला असेल. वाजले आहेत 11:15 आणि पण त्याला खूप मिस केलं. आणि आज नायसाने हंडी फोडली म्हणून मला तर खूप आनंद झाला. बिचारी खूप घाबरलेली पण स्टील ज्ञानाने सुद्धा म्हणजे ज्ञाना आणि सावी थोडेसे कन्फ्यूज झाले की एवढा गोंगाट आणि एवढं सगळं चाललेलं. बट स्टील त्याने सुद्धा एन्जॉय केलं आणि छान वाटलं. आजचा दिवस खरंच खूप अमेझिंग होता. आले कोण आलंय दहीहंडी फोडून बघ. आले आमच्या नटखट कृष्णा, आमची नटखट राधा. गॉड ब्लेस. औषध घेतलं का नाही? फोडणी नाकात गेली माझ्या. अरे आम्ही जस्ट पोचलो. सगळे मामा लोक आले. नायसाला घेऊन गेले. डोक्याला बिक्याला लावलं. नायसा गायब तेव्हापासून. नायसा अख्खी भिजली, चिखलात पडली. मला आंटीचा फोन आला. नायसा चिखलात पडली. मी गेली तर ही मॅडम हंडी फोडते वरती. मम्मी मम्मी फोडली. अक्षयनी पकडली आणि फोडली तिने. माझी गोंडू फोडायला लागली. बाबा वंश पण होता. हे येतात ना गोकुळ. बाबा वंशूला असं झालेलं फोडू कशी, कधी फोडू, पडला. मग नंतर त्याला चढवलं नाही. नंतर पडला. मग हा होता वेदांत. वेदांत ना त्याचं नाव. तो तोंडात नाही सरायचं तोंड. तुझी आहे ना. हो. चलो कसं झालं माहेरची दहीहंडी. किती धमाल केली. आणि यावेळेस कसं सावी आणि ज्ञाना पण होती ना. त्यांच्यात मज्जा. पुढचं जनरेशन काढलंय. मुलांची एवढी गडबड काय नटखट राधा, नटखट कशाचं तरी काय बोलली. हे काय आईने आणलं तिकडनं. मी म्हटलं चिप्स आहे. नाही बियांपासून बनवलं. नाही कोणत्या तरी पानांचं ह्याच्यापासून बनवलंय शर्ट. पपया असंच बोलली त्या दिवशी. बोलली ना हे काहीतरी पपयाच्या पानं का काहीतरी. मस्त आहे. वास घेत इस्त्री तरी असंच हे इस्त्री करायला. ऍक्च्युली व्यवस्थित आणलेला पण तो ह्याच्यात. थँक्यू. साईज थोडी मोठी आहे असं वाटतं पण छान आहे. करू आपण ऑल्टर. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट.